मिळतंय? सुख माऊलीचं सुख आणतच नाही सुखाला. वारीमध्ये यंदा आम्हाला इंद्रायणीचं आणि दर्शन घेताना ते दुःख वाटतं. ही वारी सोडू शकत नाहीत. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही वारी आमची चालू राहणार आहे. आता पंढरपूर पर्यंत जाणार आहात तुम्ही. पंढरपूर पायंदळी वारी राहते. काय म्हणणार आज अभंग काय म्हणणार आमच्यासाठी? आम्ही आमचे हो वासुदेवाचा गुळगुळा वाजती टाळे, गुळगुळा वाजती टाळे, जन जनानाद रे साळे, जन जनानाद रे साळे. होय, माऊली काहीतरी मलम लावतात का माऊली? आताशीच पाय दुखायला लागले तुमचे, अजून तर खूप चालायचंय. तरी जायचंय आम्हाला पंढरपूरला. तरी जायचंय, राहायला भेटायचंय. भेटायचंय. तुम्ही आधी 17 वर्षापूर्वी का नाही घेऊन आले यांना? ते मलाच म्हणतात तुम्हाला काय काम नाही, उठलं की देव देव करतो. होय, पायी चालत चाललायत, पाय दुखतायत का म्हणून विश्रांती घेतली? चालत आता पुन्हा नाही. का बरं? पाय तर पुन्हा चालून देतात काय, बसायचं नाही कशात वाहनात. काय याचं काय महत्व आहे? म्हणजे डोक्यावर वृंदावन घेऊन का चालायचं, तुळस घेऊन का चालायचं? पहिल्यापासून परंपरेनं आलंय तुळस घेऊन, विणा तुळस, ही परंपरा चालवावं लागते ना सोहळ्याची. पण छान दर्शन, सुंदर दर्शन झालं आणि मन तृप्त झालं अक्षरशः. काय सुख मिळतं बरं दर्शन घेतलं? मानसिक समाधान खूप मिळतं. का माऊलीले हसताय तुम्ही? चेहऱ्यावर माऊलींचा आनंद आहे. पंढरी निघाली, आळंदीची दिंडी पंढरी निघाली, विठ्ठलाला भेटायला मावली निघाली, विठ्ठलाला भेटायला मावली निघाली, विठ्ठलाला भेटायला मावली निघाली. माऊली आता अपंग घेतात. ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी, त्याने करावे पंढरीची वारी, ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी. आणि आज 1000 लोकांचं जेवण जरी असेल तरी सुद्धा त्यांची करण्याची तयारी असते. इतकं छान हे सेवा देतात. ते खरोखर तुमचं आहे ना खूप खूप म्हणजे धन्यवाद म्हणण्यापेक्षा पण पुढे गोष्टी आहेत. खूप छान. फक्त एक सेवा निस्वार्थपणे बस, बाकी काही नाही. एवढं 14 वर्ष झाली वारी करतो. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे खरं तर. काय नेमकं काय? मी पॅरलेस वालाय स्वतः. 2012ला पॅरलेस झालाय. हो कुसून चालतो. जाग्यावर झोपून होतो, एकदम 7 महिने झोपून होतो. त्यांच्या कृपेने सगळं चाललं. प्रत्येक ठिकाणी द्वेष पसरवला जातोय, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये. त्या द्वेषाला आम्ही प्रेमाने उत्तर देतो. या निमित्ताने आम्ही सर्व धर्म समभाव, आम्ही सगळे एक आहोत, हा संदेश या निमित्ताने देतोय. मला इथूनच संपूर्ण जे वारीचं आहे ते दर्शन आतल्या सगळ्याचं घडते एल एस मराठीच्या माध्यमातून. सर्वात उत्कृष्ट आहे ज्ञानदेव म्हणे रचना पाया, उभारीला देवालय, त्यांचा मी कळस, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन नशी नाम तुझे घेईन मी वाचे, बीजे कल्पना तुझे तुका म्हणे.